चला हा माणसं बडबड करतील. चला आता खूप झाले फोटो. उन्हापासून वाचण्याचा काय काय कार्यक्रम चालू आहे. लागते का ती वा बांधली ना. हा झालं. खोपोलीला आलोय आता आम्ही. थांबलो, देवदर्शन केले. म्हणजे ते मढवरून गणपती बाप्पाचे दर्शन करून निघाले. शिवांशने किती ताटं वाजवायला घेतली खटखट खटखट. शिवांश जेवणापेक्षा पाणीच जास्त पिऊस वाटतंय. जेवण तर नकोसं झालंय. बरं वाटतं. बघू आता काय मागवतो. ही बाबा जास्त ताण लागली आपल्याला. मग लिंबू सरबतने जास्त ताण लागली माहिती का. पाणी वगैरे पण असतं. अगं सोडा होता ना थंड थंड आपण पितो पण त्याच्याने जास्त कसा ड्राय झाला माहितीये. मला थोडं जेवण नको असं नकोसच झालेलं. जेवण नको काहीतरी खायचं म्हणून आम्ही दाल खिचडी मागवली आहे. दाल खिचडी खातो थोडी थोडी. रुको जरा सबर करो. गरम आहे. चटका लागला. काय ग दही पनीर टिक्का मसाला आणि व्हेज कोल्हापुरी आले आणि दाल तडका सुद्धा सांगितलं. जिरा राईस सांगितलं. ओके चला तुम्ही तुमच्या भाज्या एन्जॉय करा. आम्ही आमची दाल खिचडी एन्जॉय करतोय. चला चला जेवण झालं आता. चला चला आता सरळ डायरेक्ट. हा मध्ये कुठे थांबायचं नाहीये. डायरेक्ट काय उलटी येत असेल चक्कर येत असेल तर त्यांनी आता तिथं काय करायचं करून घ्या. पोळ्या खाऊन आलो. ये पहिला यही था पुणे जाने के लिए. इधर मंदिर है ना जो घाट रास्ता दिखाया गया उसका मंदिर है. काय करायला घेतले. कोण ब्लॉग बघतो. काय बघते दाखव. वा ब्लॉग बघणं चालू आहे. लास्ट ब्लॉग जो होता तो कान बंद त्रास आहे. सगळा बंद होतो. मला बंद व्हायला खोलला पाहिजे बाबा. ते नंतर मग जेव्हा गाठ संपतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली तो कान बंद झालेला असतो तो ओपन होतो. त्याचं काय मत आहे उन्हाळ्यामध्ये मिरची तिखट लागत नाही ना. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये पिंका ना मिरची खाऊन दाखवणार आहे आपल्याला. What? Bro, what are you talking about, man? गेम ठेवायचा. प्राईज आहे तिला. नाही पिंका बोलली आहे ना आता पिंकाला मिरची खावीच लागणार आहे. रुपये दिले तर मी मिरची खाऊन तू काय बोललीस. उन्हाळ्यामध्ये मिरची तिखट लागत नाही मग तू खाऊन दाखव ना बाबा. हा मला लाख रुपये दिले तर मी 10 मिरच्या पण 1 लाख रुपये दे तुला पण नाकाला 100 आला पाहिजे. अभी मजा आएगा ना. चालेल चालेल. चल मी नाकामध्ये कापूस ठेवला चेक करायला तुम्ही भेटला पण पाहिजे ना. दिव्याची शर्ट भारी आहे. चालेल मी नाकाला काहीतरी समजून येईल घरी. बाबा तू येऊ नको. पुणे एक्सप्रेस. एक्सप्रेसला जॉईन झालं पाहिजे. पुणे एक्सप्रेस. अजून एक छोटासा ब्रेक घेऊया. उतरलो इथे. फूड कार्निवलच आहे ना. हा चला थोडा चहा नाश्ता घेऊया. नाश्ता तर नको चहा घेऊया थोडीशी. बोला द्या द्या द्या. हो अवतार किती खराब झालाय. माय गॉड. आता बघितलं केस सगळी अशी फालली आहेत.
काय छान वारा सुटलाय आता. काय केलं नाही गं तुमच्या? छान. झोप उडाली. नाही उडाल तर आणलं काहीतरी बघितलं आम्ही नळ्या आणलेल्या. खात खात चला ते बदाम आणायला विसरलो. स्मार्ट बाजार तो दिसलेला थांबायची इच्छा होती तिथे चिजलिंग बिस्किट भेटतो बा, पार्ले देते छोटे छोटे बिस्किट देतात बघा. ते घेतलं ना टाइमपास विशाल छोटे छोटे खाल्ले होते. मी पण होती पण तेव्हा मला बोलतो हे घेतला टेम्पल मामा गाडी कसं चालवत होता. यांच्या गाडी ते घेऊ तेव्हा मला बोलतो तीन चार वर्षात मामाला सूर्यफुलाची बियर ना. गाडी कशी चालवलं. चला ना व्हिडिओ करू. चल. बापरे काय इतकं वारा सुटला, सगळ्या केसांची हालत खराब झाली. सुटते ते नळ्या खातोय आम्ही आता. श्वेताबाईचा मोबाईल नाही कुठे गेला. मोबाईल बेल पाहिजे आहे. मी तेच बोलते, मला आवाज येतोय. श्वेताचा मोबाईल माझ्याकडे आणि सगळीकडे शोधतोय. वा मी पर्स मध्ये टाकला, त्याने दिला आता. चांगले आहेत ना नळ्या. लहानपणीचा बोलतात ना, खूप साऱ्या गोष्टी आहेत या अशा टेस्टी टेस्टी. हे प्रिंटिंग टापलेला मोबाईल प्रिंटिंग टापलेला. अगं माझ्या पर्स मध्ये मला माहितच नाही, तरी मी म्हंटले मला आवाज कसला येतो गाण्याचा. केस म्हणजे खराब झाली. शनिवार वाडा आहे का? असू शकतो, मला असं वाटतं आहे. नाही आहे आहे हाच आहे. बाजार होता, सर्व बाजार आहे. हा शनिवार वाडा आहे इथे. आम्ही गेलेलो नाही इथे पण गेलेलो. शनिवारी आलो, शनिवार वाड्याजवळ हो. हा. 250 मीटर आहे ना, दाखवतो ना. म्हणजे अर्धा किलोमीटर आहे, पाव किलोमीटर. छोटी आहे पण ती आतमध्ये. मंदिराजवळ आलोय आम्ही, गर्दी भरपूर आहे. बाहेरून तर गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहेत. आता आत चाललोय आम्ही, बघूया किती वेळ लागतोय ते. पण छान झाले दर्शन. बाहेरून ही मूर्ती दिसतेच गणपती बाप्पांची. आमचे गणपती बाप्पाचे खूप छान दर्शन झाले. मस्त आरती होती. 8 वाजता आरती चालू झाली. 9:15 वाजेपर्यंत आम्ही तिथेच बसलेलो होतो आणि छान आलो होतो. बरोबर, आणि तेच झालं आहे. खूप खूप छान दर्शन. पुढे चला चला. आणि आम्ही उकडीचे मोदक पण घेतले, तिथे खाल्ले पण आणि घेतले पण. आणि 1.25 किलो मोदक मी घेतले होते गणपती बाप्पासाठी, तेही तिथेच सगळ्यांना वाटून दिले. अगदी प्रसाद बघून सगळे खुश झाले. आम्ही त्याच्यासाठी चालवलो दर्शन करण्यासाठी, आरती घेण्यासाठी. तेच भेटलं आम्हाला सगळं. दर्शन तर लगेच झालं, पण आम्ही स्वतः आरतीसाठी थांबलो होतो. म्हणजे बसलो 1.25 तास तिथे. 9:15 वाजेपर्यंत आरती होती आणि छान मस्त वाटलं, खूप छान वाटलं. त्यावेळेस गणपती बाप्पाच्या जरा मार्केटमध्ये बघूया, पण तरी आहे चालू बऱ्यापैकी. बघूया काय असेल तर.
दुसरं हा ती मोठी आहे. ती छोटी मध्ये तो कलर आहे बघितला अगं जरा तो एक कलर दाखवा ना. हा नॅचरल बॉडी कलर ठेवून बघतो. ठीक आहे स्पेस आहे त्या हिशोबाने बरोबर ठीक आहे नाही का मोठी घ्यायची नाही चालेल तिथे बसणार नाही ना देवालयामध्ये झाडाखाली बसलेले स्वामी समर्थ अशी त्यांची काहीतरी मूर्ती भेटलेली आहे झाडाखाली घेऊन जा नॅचरल आहे. किती आहेत घोड्यांचे विविध प्रकार Oh my God. याच्यात सूर्य आलाय तोच आहे का हां. बाजूला पाय वरते ना काय केलं तुला कोणती आवडली ती जी आवडली ती जी आवडली ती या वांजाने, ठीक आहे. बोला छान आणि सुंदर आहेत सगळ्या मूर्त्या शिवाजी महाराजांची मूर्ती ही बघा हे बघा सुंदर आहे तिथं मूर्त्या खूप छान ते बघून आम्ही आलो स्वामी समर्थांची खूप सुंदर मूर्ती आणि पाडवली हे सगळे शिवाजी महाराजांची सैनिक आहे क्यूट आहे छोटे छोटे हॅपी मॅन चांगले वाटतात छान दिसतात क्यूट दिसतात तसं बघू चला काय बाराच्या आसपास होते तुम्हाला थांबा मग फ्रेश होतील माती निघून जाते तुम्हाला सांगायला